कोल्हापुरात शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरेचे विडंबनात्मक आंदोलन, वाढत्या इंधन दरांवरून मोदी सरकारवर जोरदार टीका। वाढत्या पेट्रोल, डिझेल आणि सीएनजी तसेच सोन्याच्या दरांवरून शिवसेना उभाठणे कोल्हापुरातील बिंदू चौकात विडंबनात्मक आंदोलन केलेलं आहे। या आंदोलनातून केंद्र सरकारवर जोरदार हल्लाबोल करण्यात आलाय। बैलगाडी, त्यावर उभ्या मोदींचा मुखवटा घातलेला तरुण आणि उपहासात्मक फलकांच्या माध्यमातून करण्यात आलेल्या या निदर्शनात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या धोरणांवर टीका करण्यात आलेली आहे। अलीकडे इंधन दरामध्ये झालेल्या वाढीमुळे सर्वसामान्य नागरिकांवरील आर्थिक ताण अधिक वाढल्याचा आरोप आंदोलनकर्त्यांनी केला आहे। आंदोलनादरम्यान शिवसैनिकांनी सोने खरेदी करू नये, लोखंड खरेदी करावे, पेट्रोल डिझेल दरवाढीचे अभिनंदन अशा घोषणा देत सरकारच्या निर्णयांवर उपरोधिक भाष्य केलं। यावेळी बोलताना ठाकरेंच्या शिवसेनेचे सहसंपर्क प्रमुख विजय देवणे यांनी ज्या पद्धतीने कोरोना काळात पंतप्रधानांनी टाळ्या वाजवायला सांगितले, तसेच ते आता सोनं खरेदी करू नका म्हणत आहेत, असं सांगत मोदींच्या राजीनाम्याची मागणी केली आहे। तर शहर प्रमुख मंजित माने यांनी महागाई एवढी वाढलेली आहे की जनतेला आता काय झालमुरी खाऊन जगायचे आहे का? जनतेच्या समस्यांकडे लक्ष द्या, अन्यथा देशाची वाट लागेल, असं मत व्यक्त केलं आहे। देश आर्थिक संकटात निघालेला आहे, अर्थव्यवस्था धोक्यात आलेली आहे आणि भारताचे पंतप्रधान 10 वर्षानंतर जागे झालेले आहेत। ज्या पद्धतीने त्यांनी कोरोनामध्ये थाळ्या वाजवा म्हणून सांगितलं, त्या पद्धतीने सांगतात सोने खरेदी करू नका, चांदी खरेदी करू नका, पेट्रोलची काटकसर करा, रुपयाचं अवमूल्यन होते। या सरकारला, या नरेंद्र मोदीचं हे केंद्र सरकार जबाबदार आहे। निवडणुका होईपर्यंत नरेंद्र मोदी शांत बसले आणि आता 3 रुपयाची पेट्रोल वाढ, 3 रुपयाची गॅसची दरवाढ, CNGची आणि डिझेलची दरवाढ ही जनतेला असहाय्य करणारी आहे। म्हणून या ठिकाणी आमचे असं मत आहे की भारताच्या अर्थव्यवस्थेला लागलेला जे ग्रहण आहे याची जबाबदारी स्वीकारून या देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी राजीनामा द्यावा। खरं तर पंतप्रधानांचा चेहरा हा आशेचा चेहरा असतो, पण आजकाल पंतप्रधान बोलायला आले की लोक घाबरतात की बाबा ह्यो आणि आमच्यावर काय नवीन लादणार आहे। इकडे मंत्री बघितलं तर बुलेटवरनं कोण फिरायला लागले, कोण चालत फिरतंय, कोण बाईक घेऊन फिरताय, कशाला हे जनतेसमोर ढोंग करताय, हिथं दाखवताय असं। आणि रोज विमानाने इकडं तिकडं मुख्यमंत्री शेती करायला विमानानं जातात, हेलिकॉप्टरनं उडतात, मग जनतेनं काय करायचं? म्हणजे यांच्या चैन्या आणि जनतेनं त्रास सोसायचा काय, जनतेनं झालमुली खायची काय, ही वेळ आता आली आहे। इकडं सांगतात सोने खरेदी करू नका, कार्यक्रमाला जाऊ नका, तुमचे मंत्री बघा आणि मग जनतेला सांगा। म्हणून हे आंदोलन होतं। पेट्रोलची दरवाढ, डिझेलची दरवाढ, सोन्याची वाढ, CNGची वाढ ही कुठंतरी अन्यायकारक चालली आणि सर्वसामान्य लोकांना जाचक ठरत आहे। म्हणून हे शिवसेना कोल्हापूर शहरच्या वतीनं आंदोलन होतं। काय नेमकं आंदोलनात आम्ही एक बैलजोडी आणली होती, इंधन वाचवायसाठी जे आता मॅसेज द्यायला लागलेत ना, त्याला एक विडंबनात्मक म्हणून बैलजोडी आणली होती आणि त्याच्यावर एक आम्ही काल्पनिक स्वरूपाचे पंतप्रधान केले होते की आमच्या जनतेला न्याय द्या पंतप्रधान साहेब, आजपर्यंत तुम्ही सगळी गाजरं दाखवली, पण आता गाजरं दाखवू नका, जनतेला न्याय द्या। हे खरं त्यामागचा उद्देश होता। तुम्ही अदानी अंदानीचे किशे भरायला लागलाय, जनतेकडे लक्ष द्या, नाहीतर या देशाची वाट लागेल। या आजचा आंदोलनाचा मुख्य होता। ब्युरो रिपोर्ट, SBN मराठी, कोल्हापूर।